नाशिक शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडा पथक यांना शहरातील गँग रेकॉर्डवरील गुन्हेगार यांचे समूळ नष्ट करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्याचबरोबर शाळा व कॉलेज बाहेर परिसरात विनाकारण फिरणारे किंवा कॉलेजमधील मुलांना वाईट मार्गाला लावणारे गुन्हेगारांवर कारवाई करण्याबाबत आदेशित केले असता आज रोजी 31 डिसेंबरच्या अनुषंगाने प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे नाशिक शहर यांनी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व त्यांची टीम यांनी नाशिक शहरातील कॉलेज परिसरात गस्त करून टवाळखोर इसम यांना ताब्यात घेऊन सरकारवाडा पोलीस ठाणे व गंगापूर पोलीस ठाणे येथे टवाळखोरांवर कारवाई केली। गुंडाविरोधी पथकाने कॉलेज परिसरात फिरताच विनाकारण फिरणारे टवाळखोर इसमांची चांगलीच धावपळ झाली असून त्यांनी कॉलेज परिसरातून धूम ठोकून पळून गेले। सदरच्या कारवाईने कॉलेजचे प्रशासन यांनी पोलीस आयुक्त यांच्याबरोबर गुंडा पथकाचे कौतुक करून अशाच प्रकारे शाळा कॉलेज परिसरात गस्त करणे याबाबत विनंती केली आहे। सदरची कारवाई संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर, प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, DK पवार, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, मिलिंद जगताप व गणेश भागवत यांनी केले आहे। स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे, नवीन नाशिक।